मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडकींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत। पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल। लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला आता सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही खुश खबर आहे। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात। लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबत एक मोठा निर्णय घेतलाय। योजनेची ई-केवायसी करताना चूक केलेल्या महिलांना आता मोठा दिलासा मिळतोय। राज्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना चिंता लागून होती की त्यांचे पैसे अजूनही त्यांना मिळाले नाहीत, त्यांचा हप्ता त्यांना मिळाला नाहीत आणि त्याबद्दल आता एक मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही लाभार्थी महिलांना मिळणं बंद झालंय। त्यामुळे काही महिन्यांपासून काही महिलांना महिन्याचे 1500 रुपये मिळणं बंद झालं आहे। कारण सरकारने लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याची मुदत दिली होती। सरकारने दिलेली मुदत संपली आहे, तर काहींनी ई-केवायसी करताना चूक केली, त्यामुळे त्या महिलांना लाभ मिळत नाहीये। काही महिला योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे वारंवार बँकेमध्ये फेऱ्या देखील मारतात। त्यामुळेच आता राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचललंय। आणि आता लाडक्या बहिणींसंदर्भातली एक खुश खबर आहे। आता 3 महिन्याचे एकदम 4500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि मी हेही सांगतो, कोणी माईकाला आला तरी माझ्या लाडक्या बहीण योजना कधीही बंद होणार नाही। त्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर काही कापून घ्यायला लागलेत, त्या बँकांना माझ्या सूचना आहेत। माझ्या बहिणींचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतले पैसे जर काढले तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, या बँकांना देखील मी सांगू इच्छितो। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। मात्र आता या केवायसीच्या सगळ्या प्रक्रियेनंतर किती लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतोय हे पाहणं महत्वाचं असेल। आता सर्वात मोठे हप्ता न येण्यामागची कारणे देखील तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या। आता महत्वाची कारणांमध्येच ई-केवायसी देखील तुमची त्या ठिकाणी पूर्ण नसणे म्हणजे अपूर्ण ई-केवायसी। अनेक महिलांनी अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। अशा महिलांचे पैसे आता थांबवले जात आहेत। आता माहितीमध्ये देखील चूक हा दुसरा मुद्दा। आधार बँक अकाउंट नाव मिसमॅच म्हणजेच तुमचा डेबिटने फेल देखील होतो, तर तुमच्या माहितीमध्ये चूक आहे। तसेच तांत्रिक अडचणीमध्ये पाहून घ्या, सर्व्हर किंवा डेटा प्रोसेसिंगला देखील उशीर होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर लाभार्थी असल्यामुळे देखील विलंब त्या ठिकाणी होत आहे। आता सरकारी प्रक्रिया यासाठी ही हप्ता न येण्यामागच्या कारणामध्ये देखील आहे, ती म्हणजेच निधी मंजुरी आणि त्यांची वितरण प्रक्रिया, तसेच प्रशासकीय होणारा विलंब देखील याच्या कारणीभूतच या ठिकाणी मानला जातो। आता काही महिला ई-केवायसी केली नाही, म्हणजे काही महिलांनी ई-केवायसी केली नाही, तर पाहून घ्या ई-केवायसी करणे नेमके काय आवश्यक आहे। आता त्यांनी हा मुद्दा महत्वाचा या ठिकाणी त्या महिलांनी पाहून घ्या। या योजनेचा लाभ मिळवण्याचे तुम्हाला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। तर ई-केवायसी जर तुमची नसेल तर तुमचा हप्ता त्या ठिकाणी बंद होऊ शकतो आणि पुढील लाभ देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही। त्यामुळे ई-केवायसी तुमची असावीच। आणि चुकीची केवायसी असल्यास देखील आता काही महिलांकडून चूक झाली होती, त्यांच्यासाठी पाहून घ्या, तुमचा अर्ज त्या ठिकाणी होल्डला पडू शकतो, म्हणजे तुमचा अर्ज होल्ड होऊ शकतो आणि पैसे येणे देखील तुमचे त्या ठिकाणी थांबत असते।